काँग्रेसच्या सर्वेत जवळपास 21 मतदारसंघात काँग्रेस आमदारांची खराब कामगिरी, 21 आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर, मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन, मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। राज्यातील सरपंच ग्रामसेवकांचं 16 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन, मानधन आणि इतर मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। दहा एकरपेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचं रेशन कार्ड बंद होणार, या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून पांढरं रेशन कार्ड दिलं जाणार। बिहारमधील सिद्धनाथ मंदिरातील चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू, 35हून अधिक जखमी, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षाही आणखी मोठं स्टेडियम भारतात उभारलं जाणार, तमिळनाडू सरकारची कोइंबतूरमध्ये भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधण्याची योजना। बीसीसीआयमध्ये रिक्त पदांसाठी भरती, 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत, बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्याचं आवाहन। उल्हासनगरात 75 किलो गांजासह 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या हस्तगत, मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई। साताऱ्याच्या वाघोलीत टेम्पो आणि कंटेनरची जोरदार धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, 2 जण जखमी। मुंबईत देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी लवकरच धावणार, राज्य आणि केंद्र सरकारला प्रस्ताव सादर। पॅरिस ऑलिम्पिक पदकाबाबत खेळाडूंची नाराजी, निकृष्ट दर्जाचं पदक मिळाल्याचा ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परचा दावा। गुहागरमधील पिंपळ परिसरात दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं दर्शन, नागरिकांमध्ये आश्चर्य। फोडायला पाहिजे। पंढरपुरात 200 वर्षांची परंपरा असणाऱ्या पारंपरिक वावडी महोत्सवाला सुरुवात, 3 ते 25 फुटांपर्यंतच्या वावडी आकाशात झेपावल्या।